महापालिकेच्या महापौर पदासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली होताना दिसतायत। एकनाथ शिंदेंनी त्यांच्या नगरसेवकांना ताजलँड्स हॉटेलमध्ये ठेवून हॉटेल पॉलिटिक्सची सुरुवात केली आहे। तर दोनही बाजूंकडून एकमेकांचे नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा केला जातोय। मुंबईमध्ये ऑपरेशन टायगर राबवणार असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे। बघूयात। मुंबईच्या महापौर पदासाठी पडद्याआड हालचाली। शिंदे शिवसेनेचा महापौर व्हावा शिवसैनिकांची मागणी। शिंदेंचे नगरसेवक ताजलँड्स एंडमध्ये हॉटेल पॉलिटिक्स। ठाकरे आणि शिंदेंचे नगरसेवक कुणाच्या संपर्कात, काय दावे? आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच। देवाच्या म्हणजे माझ्या की मला देवा म्हणतात म्हणून की वरच्या देवाच्या वरच्या देवानेच ठरवलं आहे की महायुतीचा महापौर करायचा आहे, तुम्ही आमचा सोडून। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या युतीनं बहुमत मिळवलं असलं तरी महापौर कुणाचा होणार यावरून आता वातावरण तापलंय। जिंकून आलेले नगरसेवक ठाकरे किंवा भाजपनं फोडू नयेत यासाठी खबरदारी म्हणून एकनाथ शिंदेंनी त्यांचे सगळे नगरसेवक मुंबईतल्या ताजलँड्स एंड हॉटेलमध्ये मुक्कामी आणले। शिंदेंचे काही नगरसेवक मातोश्रीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे काही ठाकरेंचे नगरसेवक हे शिंदे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे। जे निवडून आलेले आहेत त्यातले बरेचसे नवीन चेहरे आहेत, ते मूळचे शिवसैनिकच आहेत। आणि जरी तुम्ही किती कोंडून ठेवलं तरी इतकी साधनं असतात संपर्काची, दळणवळणाची, संदेश देण्याची, त्यानुसार संदेश येतच असतात। काय हॉटेल पॉलिटिक्स वगैरे आम्हाला हे करायची गरज नाहीये, कारण आमचे जे निवडून आलेले हे वाघ आणि वाघीण आहेत आणि हे तुम्हाला हरवून, उबाटाला हरवून आज इथे आलेले आहेत। त्याच्यामुळे ज्या काही पुड्या सोडतायत ते मला असं वाटतं की त्यांचेच नगरसेवक हे कुठे इकडे तिकडे जाऊ नये म्हणून तर हे करत नाहीयेत की नाही, असा संशय आम्हाला होतो। या हॉटेल पॉलिटिक्सवरून संजय राऊतांनी शिंदे शिवसेनेला डिवचलंय। त्या 25 नगरसेवक जे कोंडून ठेवलेले आहेत ताजलँड्स नावाच्या हॉटेलमध्ये बंद करून आणि बाहेर चौकी पहारे बसवलेले आहेत खाजगी, त्यांना आधी बाहेर काढा अशी माझी त्यांना विनंती आहे। त्यांना मोकळं करा, त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या या मुंबईमध्ये स्वतःच्या। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ताबडतोब पोलीस आयुक्तांना आदेश द्या बरं का, नाहीतर आज मी तिथे ताजलँड्समध्ये आम्ही जेवायला चाललेलो आहोत तर आमच्यावर संशय घ्यायचे काहीतरी। कसं आहे ना की चाकरी केलेली आहे सिल्वर ओकची आणि भाकरी खाल्ली आहे उद्धव ठाकरे मातोश्रीची, आणि आता दोन्ही गोष्टी संपलेल्या आहेत, कारण ते ज्यांच्या बरोबर आहेत त्या सर्व पक्षांना, म्हणजे उबाठा असेल, मनसे असेल, शरदचंद्र पवार गट असेल, सगळ्यांना खड्ड्यात टाकून झालेलं आहे। आणि आता मला असं कळलंय की त्यांचं खासदारकीची वेळही संपत आलेली आहे। जे खासदारकी त्यांना माननीय शिंदे साहेबांच्या कृपेमुळे मिळाली होती ती सुद्धा संपत आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी मला परत खासदार करा म्हणून आमच्याच नगरसेवकांना, कारण शिंदे साहेबांसमोर तोंड दाखवायची त्यांच्याकडे आता हिंमत राहिलेली नाहीये, म्हणून आमच्याच नगरसेवकांना मस्का मारायला आले असतील कदाचित। तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचाच महापौर व्हावा अशी आग्रही मागणी शिवसैनिकांकडनं करण्यात येते। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष असल्यानं शिंदे शिवसेनेचा महापौर मुंबईत असावा अशी मागणी होते। अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यासाठी आग्रही असल्याची ही चर्चा आहे। युतीतील नेते मात्र यावर उघड भाष्य करण्याचं टाळतायत। नक्की बघा, अजूनही महानगरपालिकेमध्ये महापौराचं म्हणजे कुठला महापौर व्हावा याच्यासाठी अजून कुठलंही आरक्षण निघालेलं नाहीये। अजून आरक्षण निघायचं तर त्याच्या आधीच या सगळ्या चर्चा होत आहेत, याला काहीही अर्थ नाहीये। याच्या संदर्भातला निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब, आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री, आणि त्याचप्रमाणे भाजपचे जे काही मुख्य नेते ते मिळून घेतील। हे बघा, आम्ही सुरुवातीपासून सांगितलं की मुंबईचा महापौर हा मराठी असेल, हा हिंदूच असेल आणि मराठी माणसाला, गोरगरीब लोकांना न्याय देणार असेल। मुंबईमध्ये अडीच वर्ष महापौर व्हावा अशा प्रकारची मागणी आहे ती योग्य पटेल जे आमचं माननीय देवेंद्रजी आणि आमची कोर कमिटी आहे त्यावर चर्चा होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोसच्या दौऱ्यावर आहेत। महापौर पदाची आरक्षण सोडतही अद्याप व्हायचे। या सगळ्या 4 ते 5 दिवसांनी याबाबतचा निर्णय होईल अशी शक्यता आहे। या दरम्यानच्या काळात दगाफटका होऊ नये याची काळजी घेण्यात येते।
मुंबईच्या महापौर निवडीपर्यंत राजकीय वातावरण असंच तापलेलं राहील असंच दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.